आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगावी मेंढपाळ आक्रमक, 15 दिवसांचा अल्टिमेटम अथवा मेंढ्या, बकऱ्या, कुत्रे, बैलगाडी घेऊन मालेगाव तहसीलवर काढणार मोर्चा. बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराज्य न्यूजवर. मालेगाव तालुक्यातील शेकडो मेंढपाळ बांधव आज तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना निवेदन देण्यासाठी आले होते. तालुक्यातील गायरान जमीन, वनजमीन ही त्यांच्या मेंढ्या बकऱ्यांसाठी चराईसाठी द्यावी ही मागणी यावेळी करण्यात आली. अनेक वेळा मागणी करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाला मेंढपाळ बांधवांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 15 दिवसानंतर आम्ही मेंढ्या, बकऱ्या, कुत्रे, बैलगाडी यासह तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आमरण उपोषणाला बसू असा इशारा यावेळी देण्यात आला. क्षेत्र उपलब्ध करू, पाळाला चराई क्षेत्र उपलब्ध करू, पाळाला न्याय, पाळाला चराई क्षेत्र उपलब्ध करू, पाळाला चराई क्षेत्र उपलब्ध करू. जय मल्हार. मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे. गेले अनेक वर्षांपासून मेंढपाळ बांधवांचा हा मुद्दा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मध्ये घेत असताना या काही दिवसामध्ये मालेगाव तालुक्यातील मेंढपाळ बांधवांचे मला फोन आले. पावडे साहेब, या भागामध्ये मेंढपाळाचा खूप मोठी चराईचा अडचण आहे, म्हणून आज आम्ही मालेगाव तालुक्यातील तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं. मेंढपाळांना 15 दिवसामध्ये चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा माझा मेंढपाळ बांधव आपल्या मालेगावचा कुठलाही रोड चालू देणार नाही आणि आपल्या तहसीलमध्ये आमच्या मेंढ्या, कुत्रे, बैलगाड्या जे काय आमच्याकडे जनावरे असतील ते जनावरे आपल्या तहसीलच्या प्रांगणामध्ये सोडून या ठिकाणी वैजनाथ पावडे आमरण उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत मेंढपाळाला न्याय मिळत नाही तोपर्यंत वैजनाथ पावडेचा जीव गेला तरी चालेल, पण या जागेवरून वैजनाथ पावडे मागे हटणार नाही असा इशारा आज येथील तहसीलदार साहेबांना देण्यात आलेला आहे. जय मल्हार. मी लक्ष्मण कोळेकर गाळण्यावरून. आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलं की वारंवार आमच्या तक्रारी होत्या की आम्हाला मेंढ्या चारण्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, क्योंकि गायरान पूर्णपैकी जमीन वगैरे शेतीसाठी काढली गेलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिले की आम्हाला मेंढ्या चारण्यासाठी तुम्ही जमीन उपलब्ध करून द्या. जर जमीन उपलब्ध नाही करून दिली तर आम्ही इथं 15 दिवसानंतर अमर उपोषणाला बसणार आहेत. ज्यापैकी आमच्या मेंढ्या आहेत, घोडे आहेत, शेळ्या आहेत, बकऱ्या आहेत, सगळे आम्ही इथं घेऊन बसणार आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. मेंढपाळ रक्षक ज्ञानेश्वर जोशी ह्याच भागात आम्ही पूर्वीपासूनच मेंढपाळ चराई क्षेत्र करत आहे. माझे पणजोबा, आजोबा, बापदादे काय असतील ते या फॉरेस्टच्या जंगलावरच त्याने आतापर्यंत त्याचा निदर्निर्वाह केला आहे. पण आता या कलियुगाच्या युगात आम्हाला कुठं परवानग्या मागत आहे. बरेचसे आम्ही निवेदनं देऊन थकलो. प्रशासन, सरकार आमच्यावर लक्ष देत नाही. सरकारनं प्रशासनानं आम्हाला हलक्यात घेऊन नाही. आम्ही सुद्धा जंगलात राहणारे लोक आहे. आम्हाला लवकरात लवकर त्यांनी न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.